हे पहा, आपण हे पातेले तापत ठेवले। तापल्यानंतर त्यामध्ये आपण 4 चम्मच तेल टाकणार आहोत। तेल चांगलं गरम झालं त्यामध्ये आपण वाटण केले ते वाटण टाकणार आहोत। त्यातच आपण कढीपत्ता आणि टोमॅटो हे टाकणार आहोत। एक मिनिट त्याला परतून घेऊया, वाटण, टोमॅटो आणि कढीपत्त्याला। परतून झालं की त्यामध्ये आपण लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ हे परतून घेऊया, मिक्स करून। पहा, त्यामध्ये आता आपण ही पिवळी वाम घेतली, आपण चवीला खूप चविष्ट असते ती टाकूया। त्यानंतर त्यामध्ये घेवडा, हे सगळं एकत्रित करूया, मिक्स करून घेऊया याला। त्यामध्ये आपण पाणी टाकूया। आपण जे वाटण मिक्सरच्या भांड्याला लावलेलं त्यामध्येच ते पाणी घेतलंय। त्यामध्ये ते वाटण राहतं ना, ते पूर्ण धुवून घेतले भांडंही। हे पहा, आवश्यकतेनुसार आपण पाणी टाकूया। आता याला 20 मिनिटं उकळून घेऊया, शिजवून। ही पहा, आपली वाम मच्छी शिजून झाले। त्यात जो घेवडा टाकला होता तोही शिजलाय। त्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया। बघा, छान शिजले, ती आपण सर्व करूया भातासोबत। ही पहा, आपली डिश तयार झाली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये चिंच किंवा कोकमही टाकू शकता आणि तुमच्याच आवडीनुसार, आणि तुम्हाला आवडत असल्यास तर तुम्ही मसाला